हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आप सर्वजण ठीक असतील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि हा ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे, आमच्या इथे लग्न चालू होतं तेव्हा मी ब्लॉग बनवलेले आहेत. आता एडिट करून टाकायला थोडा टाईम लागत आहे. मग आपण तेव्हाचाच आहे. ते पेंटर भैया आले होते, म्हणजे काढण्यासाठी कुर्या सदामंगलम किंवा घरामध्ये गणपती काढतात नावं काढण्यासाठी. मग मी त्यांच्याकडनं थोडंसं कलर घेतला आणि हे काही नाही, मागच्या छतावर काढलं आहे मी. मला काही येतं हे म्हणजे येतं होतं नव्हतं काही, मी उगाच फर्स्ट टाईमच ट्राय केला आहे आणि जमलं पण छान. त्यामुळं मी थोडा व्हिडिओ पण बनवला होता. कसं वाटलं आहे सांगा. म्हणजे सगळं झाल्यानंतर एक क्लिप घेते मी. काय काढलं होतं, शुभविवाह म्हणून नाव काढलं होतं आणि 2 डमरू काढले होते असे. आणि कसं वाटलं ते पण सांगा. एक कमेंट करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मी पुढे पण दाखवणार आहे बांगड्या वगैरे भरायला आलेले किंवा काय शिदोरी वगैरे बनवली होती ते पण. ब्लॉग कंटिन्यू करा. काय चालू आहे? छान आलं वैशू. ती आडवी पडलेली डोंगरी. सर्कल मध्ये जरा वाकडा आलं काय? पहिल्यांदा बारीच करायला मी व्हिडिओ जे बघला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असला तर घ्यायचा माझ्याकडून. लग्न करायचं असेल तर. मामा म्हणाल माझा कलर गायबच केला पाहिजे, सगळं पाक करून टाकला. छान वाटलं. हे बघ बाई, छान छान. आणि हे वाला आहे त्या पेंटर मामाने काढलेलं, ते मी काढलेलं. आणि घरामध्ये पण 2-3 वेली काढल्या आता, म्हणजे टाईमपाससाठी काढल्यात. ही वाली मी काढली बरं का, पेंटर मामानं नाही. आणि हे 2 वेली काढल्या होत्या हॉलच्या बाहेर एक, आणि जे एंटर करायचा दरवाजा असतो तिथे एक, आणि गणपती बाप्पा काढावा लागतो आमच्या इथे, गणपती बाप्पा हे काढला होता. आणि पेंटिंगचं काम झालं होतं. मग नंतर बाया आल्या आमच्या शिदोरी करण्यासाठी. हा दुसरा दिवस होता. म्हणजे एकच व्हिडिओमध्ये घेतलं, कारण छोटे क्लिप्स आहेत, मग छोटे व्हिडिओ होते त्यामुळं. आणि शिदोरी म्हणजे आमच्या इथे तेलची बनवतात, नवरीच्या घरी जे असतं त्यांना द्यायचं असतं. हे रवा आहे, म्हणजे 1-2 दिवस आधी भिजू घातलेला, साखर आणि रवा मिक्स करून. आणि खूप सारं पीठ चुरून घ्यायचं. सुजी असते, दळून आणून सुजीनं त्याचं पीठ आहे ते, आणि थोडासा मैदा मिसळायचा, म्हणजे वाईट छान होतात. बघा कसे झालेत, पुढे केलेले आहेत. प्लेट कुठं आहे? नंतर बाया म्हणून टाकली कुठे व्हिडिओ म्हणून. नाही युट्यूबला टाकते.
आणि अशा लाटून घेतल्या सगळ्या बायांनी पटापट. एका दिवसात झालं सगळं बनवणं. 300-400 काय तर बनवते तर क्वांटिटीमध्ये. आणि लगेच तळून घ्यायचं. म्हणजे चुलीवर तळल्या म्हणजे जास्त तळतात आणि मोठी कढई बसते. एक साथ 5-6 टाकले की मग काही फुटतात, काही खराब होतात, काही गोल गोल तळतात. असे करून आणायचे होते. हे आहेत ना तसे. आणि हे करणारे आमच्या मोठ्या सासूबाई आहेत आणि इकडल्या छोट्या चुलत सासू आहेत. आणि नेक्स्ट बघा आता लगेच बांगड्याचं पण सुरू करणार आहेत. हे आलेत बांगड्यासाठी कासर मामा. म्हणजे त्यांनी आधीच भरणं चालू होतं, मी नव्हते इकडं आलेली. आणि काय झालं त्या दिवशी मला बांगड्याच भेटल्या नाहीत. ह्या ज्या दिवशी मला घालायच्या होत्या बांगड्या, म्हणजे ही पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी त्यांनी आणल्या होत्या, पण ते माझ्या साईजच्या बांगड्या आणल्या होत्या, पण त्यांनी दुसऱ्या आणल्या होत्या जाडवाल्या बांगड्या. ते पातळ पातळ बांगड्या होत्या त्या घ्यायच्या होत्या. मग एक दिवस थांबावं लागलं, दुसऱ्या दिवशी मला भरावं लागलं. आणि ही आहे माझी आजी सासू. त्यांनी भरत होते. त्यांच्या हाताला दुखत होतं खूप, तरी पण ते भरत होते हाडं असल्यामुळं. काय म्हणू नका मग कपडे बदलायचे नाही. आता सकाळपासून ते घाण झाले. इकडे आहे चप्पल तुझी. नवरी हुडका द्यायची नवरीची चप्पल सॉरी. तिनं आलीच नाही. बजाला का वहिनी? वहिनी बजाला का व्हिडिओ? आणि अशा प्रकारे बांगड्या भरून घेतल्या. बायांचं एवढं कलकल चालू होतं. मग मी म्हणलं ते वॉईस कटच केलेला बरा, कारण लई आवाज येत होता. आणि मामानं बांगड्या त्या आज पण आणल्या नव्हत्या व्यवस्थित. गर्दा करून त्यांना दुसऱ्या दिवशी व्यवस्थित आणायला लावल्या. म्हणजे पहिल्या दिवशी आणल्या होत्या या बांगड्या, पण खालीवरी अशाच होत्या, छोट्या मोठ्या अशा टाईप होत्या. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आणल्या. मग दुसऱ्या दिवशी भरल्या मी. आणि फ्रेंड्स व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखी 1-2 व्हिडिओ येतील, ते पण पहा. कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये. नवीन असताल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि बघा माझ्या बांगड्या कशा दिसतात ते पण सांगा. फोटो तर नाही घेतलेत बांगड्यामधल्या, पण तरी पण लावते एखादी थंबनेलला. म्हणजे तसेच फोटो आहे ते, अशा घालताना वगैरे नाहीत घेतलेल्या. कसा वाटला व्लॉग सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. काय बोलू नका.